सध्या मार्केटचा भाव जो की सध्या डाऊन चालू आहे, पण हरकत नाही, आम्ही पण काही मागं सरकत नाही. जो आपला आता हे कोर्स झालेला आहे ना, तर ह्या कोर्सला पण टेम्परेचर मेंटेन असणं गरजेचं आहे. आपल्याकडनं जो प्रयत्न होतो ना टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी, आपण तो प्रयत्न केला पाहिजे. ह्या ज्या आळ्या कोर्स तयार करतील का नाही याचा आणखी पण भरोसा देता येत नाही. ह्या बॅचला आपण 14 फिल्डिंग टाकल्यानंतर मग चंद्रिका टाकलं होतं बरं. आता ह्या वरती मुंडके करता, जर आपण याला बाय चान्स जर जमलं तर वरती पेपर टाकू शकतो. म्हणजे त्यांचं एक बिझी शेड्यूल होऊन जाईल. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? क्या हुई? जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळे चांगले असाल. मी आपला होस्ट हरिओम आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बोलणार आहे जे की आपल्या आळ्यांनी कोर्स कसा केलेला आहे, किती चंद्रिका टाकलेले आहे, किती फिल्डिंग नंतर आपण चंद्रिका टाकलेले आहे, आणि याचं मी पूर्णपणे तुम्हाला डिटेल ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जे की कोर्स तयार होतोय, कशा टाईपमध्ये होतोय, कशा आळ्या आणखी राहत आहे, कसं पेशन्स ठेवून त्यानंतर 6 दिवसामध्ये कोर्स तयार करणार आहे, आणि ते आपण 6 दिवसानंतर त्याला मार्केट करून आपण त्याचा प्रॉफिट काढणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर मी मागचा व्हिडिओ जो की अपलोड केला होता त्यामध्ये सांगितलं होतं की आपल्या आळ्यांचं सिच्युएशन कसं आहे, किती फीडिंग त्यांनी खाल्लेलं आहे, त्यांची साईज कशी आहे, आणि पाल्याचं पण तुम्हाला मी पूर्णपणे सांगितलं होतं की आपण मागची जी बॅच घेतली होती जी की 65,000 रुपये तिचा प्रॉफिट झाला होता, त्याला किती प्लॉटमधला पाला झाला होता हे पण सांगितलं होतं. ह्या बॅचचं पण तुम्हाला सांगितलं आपला पाला किती लागलेला आहे, किती क्वांटिटीमध्ये लागलेला आहे, कारण की 150ची बॅच आहे. मागच्या व्हिडिओतलंच सांगतो तुम्हाला की काय झालं होतं म्हणून. तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं प्रॉब्लेम पण काय होता म्हणून. आता ह्या बॅचमधलं काय होतं काही नाही हे आपल्याला पुढच्या 4-5 दिवसामध्ये समजून जाईल. तो पण व्हिडिओ मी लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड करेल. त्यासाठी सांगतो व्हिडिओला लाईक करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढची जी बॅच आहे आपली, म्हणजे येणारी जी बॅच आहे, म्हणजे आता 18 एप्रिल चालू आहे, तर मेमध्ये किंवा 30 तारखेला ह्याच 30 तारखेला महिन्याच्या एंडिंगला किंवा 5 मेला आपली परत 100 अंडीपूंची बॅच आहे. कडक उन्हाळ्यात म्हणजे 45 किंवा 48 डिग्री सेल्सिअस जरी गेलं तर तेवढ्या उन्हात पण आपण कशी बॅच घेऊ शकतो, कारण की मी उन्हात राहून व्हिडिओ करतो ना, त्यासाठी म्हटलं. म्हणजे एक आपलं प्रॅक्टिकल म्हणून राहील. म्हणजे याच्या आधी पण आम्ही बॅचेस काढलेल्या आहे उन्हाळ्यामध्ये, तर आपलं एक प्रॅक्टिकल म्हणून असेल, नवीन शेतकऱ्यांना ही गोष्ट समजेल. त्यामुळे आपण कडक उन्हाळ्यामध्ये पण आपण बॅच घेण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे आपण बॅच घेणारच आहे. 100 अंडीपूंची आपण बुकिंग केलेली आहे की ह्या एंडिंगपर्यंत 30 किंवा 5 मेला आपली बॅच येईल. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपल्या बॅचचं आळ्यांनी कोर्स कसा केला आहे, कोर्स कशा क्वांटिटी म्हणून. आता जर तुम्ही बघितलं तर आपलं शेडला पाणी चालू आहे. शेडला पाणी आपण दररोज जे की चालू ठेवतो. तिकडं आपलं सोलार आहे, इथं विहीर आहे, आणि ह्या कनेक्शननं आपण ह्या नळीनं कनेक्शन थ्रू आपण असं ह्या इनलाईन टाकलेलं आहे. हे तर तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. काहून काय गरजेचं आहे आपल्यासाठी लई मोठं, कारण की सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर आपल्याला टेम्परेचर मेंटेन करायचं असतं. टेम्परेचर मेंटेन केल्यानंतर जे की आपण पूर्णपणे त्याला जो कोर्स आहे हे पण कोर्सला, आता मेन गोष्ट बरं, जो आपला आता हे कोर्स झालेला आहे ना, तर ह्या कोर्सला पण टेम्परेचर मेंटेन असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण शेडला जे की ते पाणी चालू ठेवलेलं आहे. आता तुम्ही जर बघितलं ना, मी तुम्हाला तिकडनं दाखवतो. म्हणजे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या 8 ट्रॅकमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सध्याच्या घडीला जरी तुम्हाला म्हणायचं म्हटलं तर तुम्ही टेम्परेचर बघू शकता. 11:13 झालेले बरोबर. 27.6 डिग्री सेल्सिअस म्हणजे 58% असं समजा. 27 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे AC सारखंच आहे बरोबर. चारही रॅकमध्ये पूर्णपणे आपण चंद्रिका टाकलेलं आहे. आता याच्यातली मेन गोष्ट तुम्हाला सांगतो, जे की आपण म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ह्या बॅचला आपण 14 फिल्डिंग टाकल्यानंतर मग चंद्रिका टाकलं होतं बरं. त्याचं माझ्याकडनं काही अपडेट टाकणं झालं नाही, कारण की जो की विषय होता ना की म्हणजे भरपूर मोठं कामं वगैरे होते, त्यामध्ये फीडिंग टाकणं वगैरे झालं. त्यामुळे माझ्याकडनं ना खरंच अपलोड करणं नव्हतं झालं. आणि जेन्युइन कारण आहे की फील्डिंग टाकणं, चंद्रिका टाकणं 2 दिवस सकाळ संध्याकाळ, त्यामुळे व्हिडिओ शूट करणं होत नाही. पण माझ्याकडनं जेवढा प्रयत्न आहे तेवढं मी व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे, व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न हा नक्की करत असतो. त्यामुळे तुम्ही समजून घेऊ शकता. सध्या जर तुम्ही बघितलं तर ह्या ज्या आळ्यांनी जो कोर्स तयार केलेला आहे सध्याच्या सिच्युएशनला, या 14 फिल्डिंग नंतर आपण चंद्रिका टाकल्या होत्या. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कोर्स झालेला आहे. आता याला चंद्रिका टाकून आपण 3 दिवस झालेले आहेत, ठीक आहे. आता ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला सांगतो, 3 दिवसामध्ये त्यांनी कोर्स तयार केलेला आहे. आता ह्यानंतरची गोष्ट तुम्हाला सांगतो. आता ह्या ज्या आळ्या आहेत ना, ह्या ज्या आळ्या तुम्हाला दिसत आहे बरोबर. आता कसं असतं माहिती आहे का, ह्या ज्या आळ्या कोर्स तयार करतील का नाही याचा आणखी पण भरोसा देता येत नाही, कारण की आताशी फक्त 3 दिवस झालेले. म्हणजे काही आळ्यांना लेट करंट पण सुटतो की त्या लेट कोर्स तयार करतील म्हणून. म्हणजे समजतंय ना माझं बोलणं. आता हे बघा, इकडे सगळ्या आळ्यांनी कोर्स तयार केलेला आहे, ठीक आहे. मी तुम्हाला थोडं वाईड अँगल घेऊन सांगतो. वाईड अँगल, कोर्स तयार केला आहे बरोबर.
आता ही आळी पहा तुम्ही, ही आळीनं सकाळी सुरुवात केली असून कोस तयार करायला, पण करतीये. ह्या आळीचं पण तसं होऊ शकतं. म्हणजे आपलं पेशन्स ठेवणं आपल्याला गरजेचं आहे, की आपण गडबड कोणत्या गोष्टीत केली नाही पाहिजे. आता ह्या तुम्हाला खाली आळ्या दिसत आहे, दिसल्या का? ह्या पुन्हा ह्या खाली आळ्या दिसत आहे. ह्या हळूहळू पण वरती येऊन कोस तयार करू शकता. आता ह्या जे वरती मुंडके करताय, आता ह्या वरती मुंडके करताय, जर आपण याला बाय चान्स जर जमलं तर वरती पेपर टाकू शकतो. म्हणजे त्यांचं एक बिझी शेड्यूल होऊन जाईल, की त्यांना दुसरी गोष्ट कोणती सुचणार नाही, की एकदम अंधार असल्यानंतर त्या पूर्णपणे कोस तयार करतील म्हणून. आता हा जो कोस आहे हा चांगल्या क्वांटिटीमध्ये झालेला आहे. म्हणजे ज्या आळ्यांचा प्रॉब्लेम होता त्या आळ्यांचा आपण फेकून द्यायला, त्यात काही विषय नाही. त्या बारीक होत्या, त्या ठेवून पण काही अर्थ नव्हता, कारण की त्या कोस तयार करणार नव्हत्या. आणि बाकीचा कोस जर म्हटलं ना, हा A1 क्वालिटीचा झालेला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता एका चंद्रिकावरती किती मोठा कोस झालेला आहे. बघू शकता तुम्ही, बघा ना, म्हणजे किती कसं भयानक विशेष अवघड आहे ना सोन्याचा. आणि प्रत्येक रॅकमधलं तसंच बरं आहे बघा. वरच्या रॅकमधलं पण तुम्ही बघू शकता, ह्या रॅकमधलं पण तुम्ही बघू शकता. म्हणजे कशा क्वांटिटीमध्ये येतात तुम्ही बघू शकता. आतमध्ये पण हे बघा किती मोठा कोस त्यांनी केलेला आहे. त्यानंतर खालच्या रॅकमध्ये पण तुम्ही बघू शकता. म्हणजे हे लय मोठं फळ भेटतं माहिती का असं सक्सेस झाल्यानंतर. आणि खालच्या याच्यात पण बघू शकता. म्हणजे तुम्ही बघा ना किती मोठा एका चंद्रिकावरती कोस आहे. आणि ह्यो जो कोस आहे ना, ह्यो आणखी पण थोडा असा नॉर्मल जरी म्हटलं ना दबतोय, कारण की प्रोसेस त्यांची झाली नाही ना. 3 दिवसात त्यांनी आणखी जेवढं लागतंय ना तेवढं केलेलं नाही आहे. पण बाकीचा विषय लय अवघड आहे. म्हणजे कोस वगैरे त्यांनी एकदम असा परफेक्ट केलेला आहे. म्हणजे ह्या आळ्या आहेत ना, यांचं आणखी पण गॅरंटी देता येत नाही. बरं आता यांचं 100% सॅम्पल आलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा पूर्णपणे नित्तळ आळी माहिती का, दिसली का? नित्तळ आहे म्हणलं, पण तरी पण त्या कोस तयार करत नाही. असतं थोडांना काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो वातावरणामध्ये, त्यामध्ये. आता हे बघा तुम्ही, इथं किती मोठ्या आळ्या खाली आहे का? थोडं आपण पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. बाकी त्या करल का नाही करल हे त्यांच्यावरती डिपेंड आहे. पण आपल्याकडनं जेवढं प्रयत्न आहे आपण तेवढं केलं. बऱ्याच शाळा आणखी अशा तशा आहेत, पण त्या करतील कोर्स. कारण की आताशी तिसरा दिवस सुरू झाला आहे. 3 दिवस पण कंप्लीट नाही झाले, रात्री 3 दिवस कंप्लीट होतील. आणि असं चांगल्या क्वांटिटीमध्ये तो कोर्स झालेला आहे. आता मेन जर मुद्दा जर आणखी जर म्हटलं, त्यामध्ये ती अशी कमेंट होती, एक काल मागच्या व्हिडिओला केली होती, की तुम्ही पाला कापण्यासाठी मजूर वगैरे लावता का? एक समजा मी तुम्हाला याच्या आधी पण म्हटलेलं 100ची बॅच आपण तिघांमध्ये हँडल करू शकतो, दोघांमध्ये पण करू शकतो, पण थोडी बॅच जरी तिघांमध्ये आम्ही तिघं जण सगळी 100ची बॅच हँडल करतो. 150ची पण केलेली आहे. असं काही नाही की पाला मजूर लागतो ना. पण जर आपल्या जीवाचे जर वरती होत असेल तर आपण त्याला लावू शकतो. त्यामध्ये आणखी एक दुसरी कमेंट होती, रेशीम ट्रेनिंग सेंटर चालू करा म्हणून. कसं असतं माहिती आहे का, प्रॉपर नॉलेज घेणं गरजेचं असतं. मी तुम्हाला इथं येऊन काय सांगणार आहे, म्हणजे हा तुम्हाला 1 दिवसाचं मी नॉलेज देऊ शकतो, पण मग बाकीचे जे 21 दिवस राहतील किंवा 16 दिवस राहतील तुमचं इथं राहण्याचं खाण्याचं, ते लय मोठा कुठं ना. माझ्याकडनं जेवढा प्रयत्न होतोय तेवढं मी तुम्हाला सांगतोय. बाकी काही गव्हर्नमेंटच्या पण अशा सबसिडी आहेत, गव्हर्नमेंटकडनं पण अशा काही गोष्टी आहेत का तिथं तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. जसं की यवतमाळला पण आहे. जर हवं तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट घेऊन तुम्हाला कळू शकतो. किंवा ग्लोबल विकास ट्रस्ट पण आहे, तिथं पण तुम्ही रेशीमची माहिती घेण्यासाठी सेपरेट जाऊ शकता. जर तुम्हाला तसं काही असेल तर तुम्ही मला कमेंट करा, जेणेकरून मी त्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेन घेऊन सांगेल की नेमकं कसं असतं म्हणून. बाकीचं जर तुम्ही बघितलं तर सगळं आपलं शेडमध्ये जे की टेम्परेचर वगैरे सगळं मेंटेन आहे. आणि इकडच्या रॅकमध्ये पण तुम्ही कोस बघू शकता, एकदम असं चांगल्या क्वांटिटीमध्ये झालेलं आहे. सध्या मार्केटचा भाव जो की सध्या डाऊन चालू आहे, पण हरकत नाही, आम्ही पण काही मागं सरकत नाही. कोचची जरा क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता कशी भारी आणि चांगली आहेत. तर खरंच मायचन सर माझ्याकडनं जेवढं झालं तेवढं मी अपलोड करण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी खरंच काम वगैरे होतं, त्याच्यामुळे व्हिडिओ जे की रेग्युलर अपलोड नाही झाले. इंस्टाग्रामला पण झालं, कारण की कसं असतं, व्हिडिओ शूट करणं, व्हॉइस ओव्हर करणं, एक्सपोर्ट करणं आणि अपलोड करणं यामध्येच पण भरपूर टाईम जातो. आणि शेतातले कामं असल्यामुळं तेवढं नाही झालं माझ्याकडनं. तर मी आता तुमच्यासाठी अपलोड करायचा प्रयत्न आहे, अपलोड करतो आहे. आणि आणखी एक गोष्ट जर महत्त्वाची जर म्हटलं ना, तर तुम्ही हे तुम्ही ह्या काड्या वगैरे बघू शकता. म्हणजे मागच्या बॅचच्या आपल्या काड्या वगैरे सगळ्या उरल्या होत्या, तर ह्या आपण जाळून नाही टाकल्या बरं. कारण की आपण 26 किंवा 27ला आपण मार्केट केलं होतं आणि 29ला आपली लगेच शेडमध्ये बॅच आली होती. हे जर पेटून दिलं ना तर याला जवळपास 2 ते 2.5 किंवा 3 दिवस लागत असते सगळं चेतायला, सगळं पेटून जायला. आणि जर समजा आपण तेव्हा चेतलं असतं तर 2च दिवसानंतर आपली लगेच बॅच होती. त्यामुळं धुपणांना आळ्यांना काहीतरी प्रॉब्लेम झाला असतं, त्यामुळे आपण याला चेतून नाही दिलं. आता जी आपली बॅच निघाल समजा 3-4 दिवसामध्ये, त्याचा आपण पूर्णपणे कचरा इथं टाकणार आहे आणि मग पूर्णपणे चेतून देणार आहे. कारण की हे चेतून द्याल्यानंतर आपलं जवळपास जरी नाही म्हटलं तर मग पुढच्या 15 दिवस भेटतं आपल्याला. मला 10 किंवा 15 दिवस भेटतात गॅपमध्ये. त्या गॅपमध्ये आपलं हे पूर्णपणे नील होतं, शेड पण चांगल्या प्रकारे धुवून होतं. आणि मी तेच सांगतोय की आपल्याला मे महिन्यात पण बॅच घ्यायची, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ट्रस्ट म्हणजे हे ऊन जास्त पडणार आहे आणि टेम्परेचर मेंटेन. आता टेम्परेचर मेंटेनसाठी 3 ऋतूमध्ये मला भरपूर जण पण विचारतात टेम्परेचर वगैरे कसं मेंटेन करायचं.
आपल्याकडनं जो प्रयत्न होतो ना टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण तो प्रयत्न केला पाहिजे. आता मी तुम्हाला शेडचं सांगितलेलं आपण कोणत्या सिच्युएशनला कसं केलं आहे, पण प्रत्येकाचा विचार करण्याची गोष्ट जी ती वेगळी असते. त्यामध्ये आपण जसं वेगळं होईल आपल्याकडनं आपण तसं टेम्परेचर मेंटेन केलं तरी चालतंय, असं काहीच नाही. कसा जुगाड केला तरी चालतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल, जो की सगळ्यात सांगतो तुम्हाला. हां, एक महत्त्वाचं म्हणजे एक पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की 2 दिवसामध्ये जवळपास 4.25 म्हणजे 4,25,00,000ची उलटपालट झाली बीडच्या मार्केटला. त्याचं सेपरेट तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगतो, कारण की हा व्हिडिओ खूप लेंदी होईल. त्याच्यामध्ये डिटेल सांगतो तुम्हाला की कसं नेमकं मार्केटमध्ये कसं 4 कोटीच्या वरती गेलं 2 दिवसामध्ये, म्हणजे जवळपास शेतकऱ्यांना 4 कोटी. अरे बापरे बाप, मी तुम्हाला डिटेल सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे कुठं हरवू नये म्हणून मी. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या, टाटा, बाय बाय.